सिद्धिबुद्धी धर्म हरिपाठी आली प्रपंचनी वाले साधू संगीत ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा येणे दस दिशा आत्माराम हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी ओम नमो ज्ञानेश्वरा गुणग्रादायला तुमचा अनुग्रह लादल पाहून झालो चराचरी शरण शरण हनुमंता तुम्हाला रामदूता काय भक्ती जात्या वाटा मजदाव व्यास बटा मस्त कहे Bye.
दोनार्दो लव वाचे श्री सुलभ रामकृष्ण रामकृष्ण बेनोरे साधली दया शिलादली सगळी सिद्धी प्रसूत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग साधकाचा बायकोपणा त्याची माय विश्वमाऊली दानोवर यांच्या हरिपाठातील 16व्या क्रमांकाचा अभंग आहे. अभंगाकडे जाण्यापूर्वी अल्पसा परिहार घ्यायचा तो म्हणजे असा. आज आपल्या या वाघलगाव या नगरीमध्ये चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहाच्या 6व्या दिवसाची माझ्या वाटेला आलेली कीर्तन रूपी सेवा हे मी माझं परम भाग्य समजतो. दुसरा मुद्दा असा की सुंदर असे या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन आपल्या सर्व गावकरी मंडळींनी आणि आपल्या सर्व तरुणांनी केलंय. एकदा सर्वांचं जोरदार टाळी. सुंदर असे या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलंय. आणि तसंच आता गावच आपण म्हणल्यावर टेन्शन घ्यायचं काय. आणि तसंच आज आपल्या या नगरीमध्ये या लेकराचं कीर्तन ऐकण्यासाठी आमचे नाना सुद्धा उपस्थित आहे. एकदा आमच्या नानांचं सुद्धा जोरदार टाळीवर. आणि नानांना मनापासून धन्यवाद देतो की लेकराचं कीर्तन ऐकण्यासाठी इथपर्यंत आले. मनापासून धन्यवाद. आणि नानांच्या बाबतीत एकच वाक्य सांगतो, जास्त नाही, कारण आपल्याला कीर्तनाला पण वेळ. आणि महाप्रसाद नंतर नानांच्या बाबतीत एकच वाक्य सांगतो, नानाची ही जी विभूती आहे ही एक ईश्वरी विभूती आहे. ही विभूती आहे. आणि नानांच्या बाबतीत एकच वाक्य सांगतो, जंगलामध्ये अनेक हरणांचे कळप आहेत पण सगळ्या हरणांच्या नाभीत कस्तुरी नाही. सगळे गायांचे कळप आहेत पण सगळ्या कपिला नाही. सगळ्या कपिला आहेत पण कामधेनू नाही. जंगलात अनेक झाडं आहेत पण कल्पतरू नाही. तसे या जगात अनेक लोक आहेत, नेते आहेत, पुढारी आहेत पण आमच्या नानांसारखे. आणि तसंच आमच्या ताई सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. आमच्या ताईंना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. सुंदर असे या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलंय. आमचे गोड मृदंग म्हणे आहेत आमचे प्रमोद महाराज, त्याला सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. पेंटिंग मास्टर आहे. इकडे आमचे कदम माऊली आहेत, आमचे गुरुजी आहेत, याला सुद्धा मनापासून धन्यवाद. सोबदार टाळकरी मंडळी आणि एकदा सर्वात जोरदार टाळी आमच्या सिस्टम वाले भाऊसाठी. शेवटच्या काळात कल्पना आहे. वारकरी संप्रदायाच्या पायात ज्ञानदेव आहे, कळस तुकाराम बाबा आहे, विस्तार नामदेव बाबा आहे आणि शांती नाद बाबा. थोडं उलट फिरा. ज्याचा पाया ज्ञान आहे त्याचा कळस वैराग्य आहे, ज्याचा कळस वैराग्य आहे त्याचा शांती खांब आहे आणि ज्याचा शांती खांब आहे त्या संप्रदायाचं नाव वारकरी संप्रदाय. जगाच्या पाठीवर जेवढे संप्रदाय झाले असतील आपल्याला घेणं नाही, पण वारकरी एक असा संप्रदाय आहे की 750 वर्षामध्ये ज्या इमारतीचा कण सुद्धा ढिला झाला नाही त्या इमारतीचं नाव वारकरी संप्रदाय. कारण त्या इमारतीचा पायाच ज्ञान आहे. ज्ञान आहे म्हणून 750 वर्षापूर्वी काय ना मुलाचं नाव ठेवलंय ज्ञानदेव. ज्ञान देव ज्ञानच देव. पुरावा 10वा अध्याय. अभ्यासामुनी गहन ज्ञान, ज्ञानामुनी ध्यान विशेषजी. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे आणि ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. पुरावा 12वा अध्याय. जेथे जिथं संपत्ती आणि दया दोन्ही वाचलेले एके ठाया ते जाण धनंजया विभूती माझी. जिथं दया जिथं शांती, जिथं शांती तिथं दया, जिथं ज्ञान जिथं देव, जिथं ज्ञानदेव ज्ञानच ज्ञानच देव ज्ञानच देव. तिथंच उलट फिरा 18वा अध्याय. जिथं चंद्र आहे तिथं चंद्रिका आहे, जिथं शंभू आहे तिथं अंबिका आहे, जिथं संत आहे तिथं विवेक आहे, जिथं दया आहे तिथं धर्म आहे, जिथं सुमन आहे तिथं वन आहे, जिथं राव आहे तिथं घटक आहे, जिथं भाग्य आहे तिथं उल्हास आहे, जिथं वन आहे तिथं आग आहे, जिथं गुरु आहे तिथं ज्ञान आहे आणि जिथं ज्ञान आहे तिथंच आत्मदर्शन. कीर्तनाला सुरुवात करायची. फक्त आता पाटापाटा. तुम्ही आजारी का काही महिला म्हणता तुम्ही आज काही बोला ना काही काळी ना काय. आज कीर्तनात तुमचंय विठाल विठ्ठल. कीर्तनाला सुरुवात करायची. आता त्या आधी कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना, दरिद्रवाणी बसायचं नाही. ते तोंड सोडून दे, डोक्याला हात लावून दाढीला हात लावून तांगड्यावर करंगुडी भागवा याच नाही. लांब उभं राहायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा, पहिलं पंक्तीला जेवायचं. पण भामटेवणे अवघी येऊन असं बसवतो.
आणि तसंच निघाला मग आपल्या कीर्तनाला भामटेवाडी बसायचं नाही आणि आपल्या कीर्तनातलं दुसरं वाक्य बोला जायचं, पटलं तर हा म्हणायचं, नाही पटलं तर नाही म्हणायचं, पण भामटेवाडी आपलं कीर्तन ऐकायचं नाही आणि चिंता बिंता करायची नाही. आणि बरं चिंता करायला आपल्या हातात काही नाही, चिंता करून करतो काय? बरं काय आपल्या हातात आहे? काय आपल्या हातात आहे? अहो इलेक्ट्रिकच्या दुकानात गेल्यावर बल्ब विकणारा म्हणतो किती दिवस वापर बदलून देईन. अहो ही बल्बाची गॅरंटी आहे, बल्ब विकणाऱ्याची काय गॅरंटी? पैसे मोजतानाच घ्यावा. बरं बल्ब घेणाऱ्याची काय गॅरंटी? होल्डर मध्ये बसवा गेल्यावर व्होल्टेज वाढलं, बल्ब नाही लागला पण याचाच नंबर लागला. नाही म्हणून चिंता करायची नाही. आणि चिंता करायला आपल्या हातात काही नाही, चिंता करून काय उपयोग नाही. असंच खेळत जागायचं, राहायचं तरी किती दिवस? किती बरं कोण राहायला आलंय? राहायचं किती दिवस? थोडे दिवस. मग चिंता हसत खेळत जगायचं आणि हसलं पाहिजे माणसानं, हसलं पाहिजे. आणि हसणे ईश्वराने दिलेली देणगी. अहो काही माणसं काना ते पण हसत नाही, ज्यांना हसायचं इंजेक्शन दिलं काना ते पण हसत. हसणं तो गमळला तो खात हसलं पाहिजे. आणि हसणे ईश्वराने दिलेली देणगी आहे. जी माणसं मोठ्याने असतात ती सज्जन असतात आणि जी गालात असतात प्युअर मुक्या मागायची लय धोका. जी माणसं मोठ्याने बोलतात ती आतून बाहेरून निर्माण असतात, म्हणजे हळूच बोलतात लफडेबाज असतात. हसलं पाहिजे, हसली ईश्वराने दिलेली देणगी आहे. आणि असंच खेळत जगायचं, चिंता बिंता करायची नाही. आणि चिंता आयुष्यात 4 वाक्य ध्यानात ठेवा. आयुष्यात 4 गोष्टी कधी चिंता करायची नाही. आणि आयुष्यात 4 गोष्टी तुम्हाला कधी मिळणार नाही. 1 आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुढे मिळणार नाही. 2 शरीराचे इंद्रिय पुढे मिळणार नाही. 3 दूध पाजणारी आई मिळणार नाही. आणि 4 ईश्वरासारखा बाप मिळणार. सगळं मिळेल, आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा नाही. 2 शरीराची इंद्रिय पुन्हा नाही. केस पिकली ना पिकली दररोज काळी कर, पहिली नाही. बरं ही तुम्ही केस काळी का करता बरं महिला मंडळ? तुम्हाला असं वाटतं का केस काळी केल्यावर तुम्ही देखणे दिसता? बरं असं कधी झालंय का बा सर माणसांपैकी आलाय का एखाद्याला मेसेज केस काळी केल्यापासून प्लीज आय लव्ह यू? नाही मग हाताना झटे करता कशाला बोलतो? 2 शरीराची इंद्रिय पुन्हा मिळणार नाही. 3 दूध पाजणारी आई मिळणार नाही. आणि 4 ईश्वरासारखा बाप मिळणार नाही. आई बापांवरती भाषण नका करू, आई बापांवरती कथान कादंबऱ्या नका काढू, आई बाप सांभाळायला. आणि ज्याचं शाळेत कळलेल्या व्याख्याने त्याची जाई वृद्धाश्रमात आहे आणि तो आईची माहिती सांगितलं रडू 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 आहे. आणि अजून एक वाक्य ध्यानात ठेवा, शेतकऱ्याचे आईबाप अजून वृद्धाश्रमात नाही, पण ज्यांच्याकडे इस्टेट मोकार आहेत आणि बुद्ध्या कमी आहे त्यांचेच आई जे 5 वाजता टॉमी बरोबर हिंडतात, दोन्ही टॉमी संगत, एकाला साखळी एकाला चेन. आणि त्यांना जर विचारलं तुमचे वडील दिसत नाही, त्यांना वातावरण मॅच होत नाही आणि ते वयाच्या मानाने फार चिडचिड करतात. आणि आमच्या यांना ते सहन होत नाही. आणि आमच्या स्ट्रिक्ट असल्यामुळं आम्ही त्यांना वृद्धाश्रमात नेऊन टाकलं. म्हणजे ते तिकडे ते आम्ही रविवारी भेटायला जात असतो, मस्त हसतात दिसतात, चांगलं. मग हे जिन्यात बसले हे कोण आहे? हे तिचे वडील आहे. अरे तोही त्यांना पुलावरून फेकतो, कशाला सवय त्याचा बळी दिला तू पूल तरी. लोक म्हणतात जग सुधारलं. अरे काय डोकं सुधारलंय? धोतर गेला पायजामाला, पायजामा गेला जीन्स आली, जीन गेली बरमोडा आली आणि हळूहळू लोक मोकळी होत आली. काय सुधार काय? आता इथवर का आले अजून ईद बरोबर सरकलं म्हणजे आला मग आता चिंताच करायची नाही. बरं एक दिवस सगळ्याला जायचं तर आहे, मग चिंता करून करायचं काय? आज मेला
करायचे नाही. 3 प्रश्न मांडतो, फक्त पटापटा बोलत जायचं. आता मी तुमच्या पुढे 3 प्रश्न मांडतो. आपल्याला देव पाहायचा आहे, आपल्याला देव व्हायचंय का आपण देवाचा अंश आहे? तुम्ही आज कोणीच बोला, मी खाली येऊ का? आवाज आहे ना? आपल्याला देव व्हायचा आहे, आपल्याला देव व्हायचंय का आपण देवाचा अंश आहे? आपण देवाचा अंश आहे. पुरावा मुंबई वंश जीव लोके जीव भूत सनातन बड शस्यानी इंद्रियानी प्रकृती स्थानी कर्षती. आता आपण सगळे जर भगवंताचा अंश आहोत, तर आपला बाप जर विचारलं तर जम्मू नावाच्या द्वीपाला पंढरपूर नावाचं गाव आहे, तिथं धर्म नावाचं नगर आहे आणि तिथं विठो नावाचा पाटील आहे. जम्मू या पंढरपूर नावाचं गाव आहे, तिथे धर्म नावाचं नगर आहे आणि तिथं विठो नावाचा पाटील आहे. आणि तो विठो नावाचा पाटील आपला आई नाही, बाप नाही, माई बाप, म्हणजे आई तोच आहे आणि बापही तोच आहे. आता तो विठो नावाचा पाटील जर आपला माई बाप आहे, आपण त्याची लेकरं आहोत, आपण त्याची लेकरं नाही, आपण त्याचा अंशच आहोत, तर आपण देव का नाही? आता तो विठो नावाचा पाटील जर आपला माईबाप आहे, आपण जर त्याची लेकरं आहोत, तर आपण देव का नाही? तर उत्तर आहे आपल्याला आपण देव आहोत याचं ज्ञान. आता आपल्याला गरज कशाची आली? ज्ञानाची. ज्ञान आलं का आपण देव होणार. आता देव का नाही? तर ज्ञान, ज्ञानच नाही. आणि आज सगळ्या लोकांकडे नेमकं ज्ञान नाही. सगळ्या लोकांकडे गाडी, बंगला, पैसा, इतका पैसा आहे लोकांकडं. 10वेला पेटवलं तर श्राद्धापर्यंत दूर निघत. पैसा आहे, ज्ञान नाही. पटकन पाहिलं मंडळ, एका स्त्रीला साधारणपणे किती साड्या असाव्यात? 24 दर तासाला एक नुसती नेसतच राह. मग तुला कपाटभर साड्या ठेवायची गरज काय? तुला गॅरंटी आहे का सगळ्या फाटेपर्यंत तू राहशील? नाही. मग आपल्याला साड्या किती असाव्यात एवढं सुद्धा महिलांना ज्ञानच नाही ना. ज्ञानच. एकच मुलगा आहे तुम्हाला, मग तुम्हाला 27 खोल्यांचा बांगला बांधायची गरज काय? तुला का 26 सुना आणायच्या का प्रत्येक बेडरूम मध्ये? मग आपल्या पोऱ्याला बंगला केवढा असावा एवढं सुद्धा त्याच्या बापाला ज्ञान नाही. ज्ञान नाही, ज्ञानच नाही ना. दोघा जणांची मारामारी झाली, दोघे पोलीस स्टेशनला गेले. पोलिसांना दोघांच्या 2-2 कानफटीत ठेवले, दोघे 50-50 हजार घेतले आणि म्हणले परत असं करू नका. आता एक कानफटीत केवढ्यात पडली? 50. तरी तो म्हणला 50 घालवले, पण त्याची मग काय नाही, ज्ञानच नाही. आता आपल्याला ज्ञानाची गरज आहे. मग ज्ञान यायला काय लागतं? मग ज्ञान ती म्हणाले शाळेत नाही, याला कोणी खात नाही. हे शाळेत ज्ञान सोडून द्या, हे कोणी खात नाही. 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आपल्याकडे, 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे आणि वळ्यानं आलेलं इंग्लिश मिडियम. लोकांना पोरं आणायची पुढं, मास्तर पोरं सांभाळी त्यात आपल्याकडे घाला आणि एकच आहे घाला पुढं पुढं. बरं पोरगा गार्जियन द्यायची गोष्ट आहे का? तू गाडी वाटेव मी घर मी आतून पोर आणतो. बजावा लोकांना पोरं होत होते तर तुम्ही शाळा काढल्या नाही. आता पोरं बंद झाले तर तुम्हाला होत आलं. बरं लोकांना पोरं कश काय होतील? ज्याला बायको त्याला तुम्ही तिसरं होऊन देते नाही, म्हणजे बायका करायच्या मूड मध्ये त्यांना तुम्ही बायका देते नाही. लोक करतील एमएबी नाही, हे ज्ञान सोडून द्या. एमएबी नाही, एमएबी कम्प्लीट
एज्युकेशन, हायर केजी, लोअर केजी, MBA and BEd, DEd and BEd and Arts and Commerce and Science and F1, S1, MTech and BTech and Dairy Diploma, Turner and Fitter and Welder and Mechanic Engineer and Political Engineer and MPSC, UPSC, NET, SET, Pharmacy, ICT, Agri, MBA and BEd, हृदयरोग तज्ञ, गुडघा तज्ञ, फुफ्फुस तज्ञ, बाळरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचा रोग तज्ञ. आता तो एक नवीनच तज्ञ आले, गुप्त रोग तज्ञ, रोग गुप्तांगडी तज्ञ. जो तज्ञ त्यालाच रोग गुप्त काय करते. अरे बाबा आखं जग तज्ञ आहे, आखं जग तज्ञ आहे, पण आमचा विटेवरचा मालक सर्वात त्याला सांगतोय हा सर्वज्ञतेचा ओलावा यादव कुडीचा आखा चेक करत नाही. अहो 10 वर्षापूर्वी एक डॉक्टर आखा माणूस चेक करायचा, आता प्रत्येक अवयवाला सेपरेट डॉक्टर आहे. अजून 5च वर्ष थांबा तुम्ही, डाव्या कानाचा डॉक्टर खालच्या मजले हो, उजव्या कानाचा डॉक्टर वरच्या मजले हो, नागपुडीचा मधल्या मजले. MBBS सोडून दे, हे ज्ञान नाही. मग आता आपल्याला ज्ञानाची गरज आहे. म्हणजे तुम्ही म्हणाले शाळेतलं ज्ञान नाही, मग ज्ञान कोणतं का असत नाही, पण आत्मलाभासारखे गोमटे काहीच दिसे. आंतरिक ज्ञान व्हावे, बाह्य लाभेल स्वभाव आहे, आतलं ज्ञान पाहिजे. मग ज्ञान यायला काय लागतंय, घुसलं बरं का आता फक्त बारीक ऐकायचं. बारीक ऐकलं तर कीर्तन कळलं नाही तर तुमचं ना आपलं सूत्र बसायचं. कारण आपली एक तर पहिली वेळ 150 वर्षानंतर 150 वर्ष मी पुढे होतो तेव्हा ज्ञान यायला काय लागतंय. 3रा अध्याय, तुम्ही देवा ते भजाल, देव तुम्हा दृष्टवेल, परस्पर घडेल प्रीतीजय, आज्ञापक व्हाल, वाचा सिद्धी पाव. ज्ञानवरांचं म्हणणं असं आहे, तुम्हाला जर देव व्हायचं असेल तर तुम्हाला भजनच करावं लागेल. ज्ञानवरा आम्ही जर भजन केलं तर आम्ही देव होऊ का, नक्की व्हाल, पण त्याला 4 अटी आहेत. एक, पहिली अट, तुम्ही शरीराला पिडावे, याला त्रास द्यायचा नाही. याला भूक लागली खायला द्या, तहान लागली प्यायला द्या, पाणी. आणि पाया पडून सांगतो चिकित्सा, सगळे बस सरे माणसांना, सगळे जाऊ द्या, सगळे जाऊ द्या, शरीर जाऊ द्या. माणसाच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी संपत्ती शरीर आहे. हे गेलं ना, हे नुसतं शरीर नाही आहे, हे देव राहण्याचं ठिकाण. याला जपा, याला जपा. हे गाडी बिडीचं सुख नाही आपल्यामुळं, गाडीमुळं आपण नाही, आपल्यामुळं बंगला आहे, बंगल्यामुळं आपण नाही. आपण गेल्यावर गाडी काय करायचं, आपण गेल्यावर बंगल्याला काय करायचं, हे जाऊ द्या, शरीर सांभाळा. आता आज समजा कीर्तन संपले मी गेलो, समजा माझ्या अंतविधीला समजा 50,000 लोक आले, मला फायदा काय, मी उलथून जाणार. मग ते मला जाळा येणार आहे, कुठं येणार आहे जाळ. बरं ते नाही आले तरी मला कोणीतरी, आपण बुडालो जग संपलं, जगाला तुमचं काही येणार. हा सगळा भ्रमाचा भोपळा आहे. आता काय भरणार, आपले डोळे गेले टीव्ही चालू झालं काय त्याचं, आपले गुडघे गेले दिंडी निघाली आणि पडला उतारा खाटव. हे देवा आता मी काहीच करू नको, हे देवा माझे गुडघे आले, जाणार आहे जाणार, तू तमाशात बाळायला खडी आणि तुझा. हे देवा तुम्हाला वर काय येत नाही, देव मला तू वर एखादा पक्ष काढाय बसला, तू वर येऊन करायचं काय, तू गावात लग्न मोडायचा धंदा करतो. नाही काही जगाला घेणं नाही, आपल्या अंगातली ताकद संपली, जग संपलं, जगाला तुमचं काय घेणं नाही. हा सगळा भ्रमाचा भोपळा. जन हे
फळ आहे. मुंगळ्या मुंग्या सगळ्या गुळाला बिल गेले, पण वरून तशी तुम्हाला एवढी जी माणसं दिसतात ना, अहो ही वरून गोड आहे. वरून काय माणसं म्हणते बा मला लोक मानित या, लोक बापाला माने ना, तुला काय मानते? अरे बाबा तुका म्हणायचं प्रमाणे त्याला गुळ माखुनिया ठेवीला दगड, दगडाला गुळ चोळलाय, मुंगळे मुंग्या वरून आल्यात. तशी तुम्हाला एवढी जी माणसं दिसतात वरून गोड आहेत, आतून पाषाण. वरून ना वा वा काय जवान काय वा नाही लिखा नाही. अहो आता काय माणसं म्हणते माझ्या बायकोचं माझ्यावर प्रेम आहे, माझ्या बायको. आता मला सगळी सारी माणसं एकाच वाक्यात उत्तर द्या, तुमच्या भावाचं तुमचं जमत नाही कारण तुमची बायको, तुमची बहीण तुमच्यापासून दुरावली कारण तुमची बायको, तुमच्या आईचं तुमचं जमत नाही कारण तुमची बायको. एवढं तुमच्या बायको तुमचं प्रेम आहे, प्रेम आहे. आता मला सगळी सारी माणसं एकाच वाक्यात उत्तर द्या, आता तुमच्या बायकोचं तुमच्यावर प्रेम आहे हे खरं आहे का भ्रम आहे? भ्रम. बोट वर करायची तरी दानत आहे का तुम्हाला माहिती? घरी गेल्यावर बोट मोडलंच म्हणून सांग का? अरे कोण कोणावर प्रेम करायला मोकळे? काय बरं म्हणते व ती प्रियशी माझ्यावर प्रेम करते, बापाच्या मुळा उठतो, पागल येते ती, माझ्यासाठी काही काहीच करीत नाही. ती फक्त तुझं एटीएम मोकळं करणार आणि तुला बेकारी करणार. प्रेम करायला कोण मोकळ? अरे बाबा या जगात फक्त तिघाच प्रेम करतात, एक आई वडील, दोन संत आणि तिसरा भगवान. बाकी प्रेम करायला कोण मोकळे? गेलं नाही कुणाचे. काय जगाला गेलं? काय जगाला गेलं? प्रमाण द्या. शरीर चांगलं. आणि आज सगळी लोक संपत्तीच्या हवेसपायी याच्याकडे दुर्लक्ष करून आहेत. आणि आज सगळ्या माणसांना 4 रोग आहेत. 1 कॅन्सर, 2 पॅरालिसिस, 3 अटॅक आणि 4 ब्रेन ट्यूमर. सगळ्यात जास्त पेशंट आज या 4 रोगाचे. आणि बऱ्याच लोकांचा आज कॅन्सर होण्याचं एकमेव कारण आहे. बरीच लोक असं म्हणते बाबा बिडी वाटणाऱ्याला कॅन्सर होतो, दारू पिणाऱ्याला कॅन्सर होतो. नाही, सर्रास लोकांना कॅन्सर व्हायला लागलाय. दारू पिणाऱ्याला जर कॅन्सर होतो म्हणलं तर 1.5 वर्षाच्या बाळाला का कॅन्सर व्हावा? बिडी वाटणाऱ्याला कॅन्सर होतो म्हणलं तर आमच्या माऊलीला का कॅन्सर व्हावा? कॅन्सर होण्याचं एकमेव कारण आहे 80% लोक केमिकल खातात. मुळात लोकांना खायलाच नाही महाराज. लोकांना फक्त गाड्या घ्यायच्या, बंगले बांधायचे, बायका सोन्यानं वाकवायच्या आणि पाव खायचा. पाव, इडली, ठोस, बर्गर, सर्गर खाय मग. खायला नाही, प्यायला नाही, दूध कोणी पित नाही. आणि आता मठ्ठा पिते लोक. मठ्ठा, तो मठ्ठा कोणी बनवला तो माणूस सापडवला पाहिजे महाराज. कोण आवलाच होती ती मठ्ठा बनवलं, 5 पीस आवली पाहिजे मठ्ठा. अहो डायरेक्ट टिपाणात बर्फ भरितोय, पाण्याचं टिपाण, आणि त्याच्यात आणि 3 वेळा कुत्र मुताच्या बर्फ. अनाखो पांढरं पाणी हान मठ्ठा. 22 गालास मठ्ठे पेले गावला. मी म्हणलंय आवलात काय भाद्रपदी पोळ्याला जन्मेले का? अहो ते मठ्ठा पेलं, घरी गेलो, बाथरूम मधून बाहेरच मठ्ठा दमच काढीन. उभं राहिलं का गडगड गडगड, बसलं का खडखड खड.
त्याची बायको 3 वेळा चहा घेऊन गेली. अहो चहा आणू का? गडगड गडगड खड खड काय माणसं खायला नाही प्यायला नाही. अहो काही तर घरी जेवतीच नाही. रोट्या आणते ताब्यावर. ते तंदूर का फिंदूर काय म्हणते. आणि ते धाब्यावरच्या रोट्या करायला त्याला तवा नाहीये, तावा आहे. पलटी करायला उलटणी नाहीये. हुक आहे हुक. 1 2 3. अहो तरी 22 रोट्या खाणारे सांडे. खायला नाही खायला नाही प्यायला नाही. आणि काही पार्सल घेऊन येतात. 6 चपात्या आणि ती एक बाटली घेऊन येतात. ते सॉस ते दाबलं का त्याच्यातून ते लाल गाळत आणि ते रोटीला चोळायचं आणि ती त्याचा रोल करायचा आणि टीव्ही पुढे बरं एक रोल एकानच खावा ना. 2 जणांवर 2 इकून बसायचे. याला इकून ते मॉडेल तिकून रोल खात खात आले आणि यांना जीभ बाहेर काढली. तिला शाळेत काढला. काय कॅन्सर व्हायचा नसेल बाहेरचं खाणं बंद करा. खाणं बंद करा आणि शाकाहार घ्या. तुम्हाला कधीच कॅन्सर. परत डॉक्टर घरचा नाही. किती गोळ्या खाणार तुम्ही? नुसतं गोळ्या. काहीच्या कपाटात नुसतं गोळ्या. पालत व्हायची गोळी, उताना व्हायची गोळी, तोंड वास व्हायची गोळी, तोंड मीठ व्हायची गोळी. पालत व्हायची दिली, उताना व्हायची दिली नाही, पालतच राहील. त्याच्यापेक्षा तू एक गोळी घेऊन गाव मोकळं कर. गायला गोळ्या काय माणसं का? हे मी नाही बोलत, गाथा बोलतोय. युक्त आहार विहार नेम इंद्रियासिस गाथा बोलतोय. आणि दुसरा रोग आहे पॅरालिसिस. पॅरालिसिस का होतो? रक्तच नाही. खायलाच नाही तर रक्त येईल कुठून. आणि तिसरा रोग आहे अटॅक. आणि अटॅक काय येतो? एज्युकेटेड लोक जरा नीट ऐका. अटॅक इज नॉट अ डिसीज, इट इज अ सायकोलॉजिकल टेन्शन. अटॅक काय येतो? अटॅक हा रोग नाही. असं डॉक्टरला का आला? त्याच्यात उशाला गोळ्या होत्या. अटॅक हा जळकाट माणसांना येतोय. दुसऱ्याच्या दारा पुढे नवीन वापायली. मग बाकीचे म्हणले पाहुण्याची होती 40 मी आलो. आता अटॅक काय येतो त्याची कारण सांगतो, त्याच्यावर औषध सांगतो. आता तुम्हाला एक बोलणं बंद झालं. लोक बोलण्याचो. प्रत्येक घरात सायलेंट शांतता आहे. 3 खोल्यांमध्ये 3 गेम चालू आहे. एका खोलीत पप्प्याची गेम आहे, एका खोलीत गुट्टीची गेम आहे. या दोघांचं काय चाललंय यांना माहितीये, पण अख्ख्या खोल्यांमध्ये गेम. पूर्वी शिरगार का व्हायचा. आता एसटी आली बी गेली बी, कानात वायरी नुसतं झुलायचं. काय तर माणसं येड्या बाबडीत बसायच्या अंधारात एकटेच. चैन उघडीच, चैनवर वाळायचं ध्यानच नाही. कानात वायरी नुसतं झुलायचं. एक तर ज्या गाडीतून उतरलं त्याच गाडीत परत सोड. कंडक्टर म्हणले तुम्ही हातात आले. काही एसटीत बसायचे कंडक्टर 10 मिनिटात त्याच्या पुढे वाटते तिकीट काढाय. तुकडी तिकीटच काढीन हालत तुझा. त्याला कान भडीने ठेवली. काय पागल माणसे मारे मोबाईल वापरणारी पागल माणसे. पाय एक गाईचं दूध काढायला गेलं कानात वायरी. मग बाटली तर नाही का नाही. हा घरगुर खाली गेला. एक तर लघवीला गेला आणि फोन आला. मग चैन तर फॉलो का नाही. चैन सुद्धा खोली नाही. हाक्या बुटात पाणी गेलं. तुम्ही हसात आम्ही येतो चहा घेऊन. जास्त लांब नाही ना. काय माणसे हा विनोद नाही. आणि ह्या गोष्टी मोबाईल मुळे झाल्या आणि त्याच्यामुळे अटॅक काय येतो? कशाचे टेन्शन? शेतातून आला चुलीत 2 तांगड्या लावून बसला. बायको म्हणली चहा घ्या. तो म्हणला मी टेन्शन मध्ये. बायको म्हणली काय काय होईल देशाचं? ती म्हणली देशात मोर देते दोता तेवढं वाडा नाही तर सकाळी लुंगी लावा लागेल एकाच दोतारी.
टेन्शन मध्ये मार. आणि टेन्शनच्या माणसाला आधाराची गरज आहे का कशाची? आजाराची. पूर्वी जर एखादा माणूस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केला तर लोक विचारायची कस काय, पैशाची काही अडचण आहे का? आता लोक तसं विचारतच नाही. लोक म्हणतात स्कोअर काय, स्कोअर काय. क्रिकेट खेळतो का तो? त्याच्या मागून पुढून नाही घातल्यानंतर तू म्हणतो स्कोअर काय, स्कोअर काय. तू काचतूनच पाहत राहतो. मग एक म्हणतो 17. मग याने म्हणायचं ना कमी आहे. हा लगेच म्हणतो इतका, आमच्या पाहुण्याचं तर 9 होतं तरी पाहुणं तवर ते गेलं नाही. टेन्शन मध्ये आणि त्याच्यामुळे अटॅक येतो. आता अटॅक घेऊ नये याच्यावर औषध सांगतो. काय झालं आठवू नका, काय चिंता करायची. कॉलेजला असताना पोरी तुला धोका देऊ दे, तुला एकट्या दिला का? अरे हा शेती घमेल तू साऊथ येड्या पोरीसाठी मोठं का तरी ती शेर सलामत तो पगडी 50. काल काय झालं आठवू नका, उद्या काय होईलचा विचार करू नका, आज वाईट वागू नका. अटॅक येणार. अटॅकला नो टॅबलेट नो इंजेक्शन. अटॅकला एकच औषध आहे, झालेली घटना जागेवर विसरणे. त्याचं चिंतन करायचं नाही, अटॅक येणार नाही. आणि चौथा रोग आहे ब्रेन ट्यूमर. सगळ्यात जास्त पेशंट आज या 4 रोगाचे आहेत आणि याच्यापेक्षा जास्त पेशंट आज अपघाताचे आहेत. अपघात. आणि अपघाताला 3च कारण आहेत. 1 दारू, 2 स्पीड आणि 3 वाहन चालवताना मोबाईलचा वापर. तुम्हाला जर एखादा माणूस गाडी चालवताना मोबाईलवर बोलताना दिसला, आपली गाडी साईडला लावणे त्याच्या निवार दोनच्या ठेवलेले, मग तो कोण असं तो असं काय होईल ते होईल, पण हे फाटकाव. तुमचं काय मत आहे? कानाला मोबाईल लावी त्यात सरळ आल्या बाबळीत गेलं, दोन्ही बॉल साठा. आणि त्याला विचारलं काय झालं, हे कुत्रा अडवाला. आजनेवर गोष्टी येऊ नका. आणि अपघाताला दुसरं कारण आहे स्पीड. स्पीड. चौघ गाडीवर बसला, भंगार बापाची गाडीवर चाललो कुत्र्याला थांबणार, त्याचा बाप पिसाळे. गाडीवर चाललो कुत्र्याला थांबणार, पोरील पाहिलं का बोकड्याचा आवाज काढणार, कुत्र्याचा आवाज काढणार, बाबाला पाहिलं का खाकारा टाकणार, मुळव्याधाचा कोंब दुखतो त्याचा. असल्यावरी गोष्टी येऊ नका. आणि अपघाताला तिसरं कारण आहे दारू. दारू. आणि आज 90% लोक दारू पितात महाराज. 90%. आज दारू 90%. आज थोडे आमचे सारखे नालायक राहिले का आम्ही पियत नाही, नाही तर सरलाट मंडळी टाईट होती महाराज. त्यातही 2-3 टप्पे झाले. दोत्रावाला कधी मध्ये पित आहे त्याच्या कोणी कान फटीत ठेवले. आणि अपघाताला दारू कारण आहे. आणि 90% लोक दारू. 100 पोरांमध्ये 90 पोरं दारू पितात. आज दारू न पिणं हा सध्या कमीपणा झाला. जी माणसं दारू पित नाहीत त्यांना ही दारुडी म्हणतात. जीवनातला आनंद लुटता आला नाही. काय क्वालिटी आहे, लय क्वालिटी आहे त्या. यांच्या नादी लागणं काय सोपं आहे का? एक दारू प्यायला लघवीला बसलं, लघवी झाली आणि ती उठाय गेलो. उठायचे ना त्याला, वाकडं झालं ते सरळच होईना. ते गाई डॉक्टर गेलं. डॉक्टर म्हणले काही नाही, त्यानं गाई पायजम्याच्या बटनात शर्टाचं बटन घातलं. काय क्वालिटी आहे. एक दारू प्यायला स्टँडवर गेलं, एसटी आली आणि ती एसटीत बसलो, पण पुढं बसलं ती गिअर बॉक्स असते ना, आणि नुसतं ड्रायव्हर पाहायचं. नुसतं ड्रायव्हर पाहिजे. एसटी 50-60 किलोमीटर गेली. ड्रायव्हर कंडक्टर चहाला उतरले. हे काय उतरलं नाही, बसूनच राहिले. ड्रायव्हर कंडक्टर चहा पिऊन आले. कंडक्टरनं बेल मारली. ड्रायव्हर गाडी चालू करायला गेलो. त्याला गिअरच सापडा. तू इकडं पाय तिकडं पाय, गिअरच सापडा. हा त्याला म्हणला काय सापडून राहिले तुम्ही? तुम्हाला गिअरच सापडून. तुम्हाला गेअर आहे का? हा गेअर आहे का? म्हणला मी बसलो तसा पाहतोय, तुम्ही त्याला मागणे पुढान मागणे पुढान. मला वाटलं तुम्हाला उपसा ना, मी एका खसक्यात काढून टाकलं. काय क्वालिटी आहे. यांच्या बाबतीत सांगावं तेवढं कमी मार. 2-3 जण दारू पिली आणि रात्री 8-8:30 वाजता त्यांचं असं ठरलं की आज बोकड खावं लागते म्हणजे. मग एक म्हणलं बा आता दुकानं बंद झाले असतील, मिळणार नाही. मग एक म्हणलं आपल्या घरी बोकड आहे म्हणला बा, पण माझी बायको नका ते म्हणला, ती झोपल्याशिवाय काय बोकड आणता येणार नाही. मग हे म्हणले ती झोपल्या आणून आपल्याला काय. हे गेले रात्री 11-11:30 वाजता यांनी ते आणलं, कापलं बिपलं, खाल्लं पिलं, फुल टाईट झाले 5-5:30 वाजेपर्यंत. आणि 5 वाजता उतरली त्याची थोडीशी, ते निघालं घरी. बायको अंगण झाडीत होती. त्याला पाहिलं शिवाय देते का काय. बायकोनं पाहिलं पण त्याला बोकडही दिसला. बोकड तर खोट्यालाच होता.
त्याला तर घामच आला. तो बायकोला मला इथं बोकड कस काय ना, ती म्हणली बोकड्याचं मरू द्या, रात्री तुम्ही 11 11:30 वाजता येऊन कुत्रा नेला कुठं. अहो यांनी कुत्र झालं लिंबू पिळून, आता काय काय क्वालिटी हसण्यावरी गोष्टी लिहू नका. आज दारुडे इतके झाले महाराज, 10वीला जायची लाज वाटते. बाप जिवंत आहे, मुलगा गेलाय. आई जिवंत आहे, मुलगा गेलाय. का गेलाय? दारू. इथं गावात लाईट आली नाही मोर्चा, डीपी चालली मोर्चा, शाळेत मूर्ती आलं नाही मोर्चा, दारूनं गावांचं वाटोळं केलं. कधी मोर्चा नाही, कधी मोर्चा नाही. कारण ती समाजाची नितांत हसण्यावरी गोष्टी. बापानं खाना दिलाय पोराला, दिला ना, दिला ना. पाप केलाय त्या बापानं, पाप केलाय. बनियान मळालं तर त्याला पलटी करून घातलं, हे त्याचं पाप आहे. बनियान तुटलं तर त्याला गाठ मारली आहे. बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले, पाप केलाय त्या बापानं. स्वतःच्या मुलाची फी भरायची तर बापानं बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले. कुठे आहे मी, कुठे आहे? एखादा माणूस जर तरुणपणात मेला आणि त्याचं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं तर त्या प्रेताजवळ त्याची लालाली पोरं उड्या आणतात, उड्या आणतात. काय माहिती त्या पोरांना की माझा बाप मेलाय? काय माहिती त्या पोरांना की मला आयुष्याचा डाग लागलाय, की मला बाप नाही? काय माहिती? ती पोरं आईला म्हणतात, आई 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 माझ्या बाबाला सगळी लोक का आंघोळ घालताय? आई आई माझ्या बाबाला सगळी लोक का आंघोळ घालताय? काय उत्तर आहे तुमच्याकडे त्या पोराला देण्यासाठी? प्रेत रस्त्याने घेऊन जाताना ती पोरं आईला म्हणतायत, आई आई माझ्या बाबाला सगळ्या लोकांनी बांधून कुठं चालवलंय? आई आई माझ्या बाबाला बांधून सगळ्या लोकांनी कुठं चालवलंय? प्रेत पेटवलं की सगळी लोक रडतात, ती लहानाली पोरं हसतात, हसतात. आणि ती पोरं आईला म्हणतात, आई आई माझ्या बाबाला सगळ्या लोकांनी का पेटवलंय? आई आई माझ्या बाबाला सगळ्या लोकांनी का पेटवलंय? आई पोराला पदराखाली जगते म्हणते, तुझा बाबा देवा घरी गेलाय. पोरं पाठ करताय, माझा बाबा देवा घरी गेलाय. दुसऱ्या दिवशी शाळेत जाणारी पोरं त्याला म्हणतात, तू काल शाळेत आला नाही रे? माझा बाबा देवा घरी गेलाय ना. मी नाही आलो, नाही आलो. ती पोरं त्याला म्हणतात, तुझा बाबा देवा घरी नाही गेलाय रे, मेलाय तुझा बाप. तुला परत कधी बाप नाही मिळणार रे, परत कधी बाप मिळणार नाही. फार त्या पोऱ्याच्या हृदयाला जखम होते, माझा बाबा मेलाय. पोरगा दप्तर आपटतंय आणि घरी जाऊन आईला म्हणते, आई मेलाय ना माझा बाप, सांग आई मेलाय ना. आई पोराला पदराखाली जगते, डसडसा रडते, हो डसडसा रडते. मग 10व्याच्या दिवशी ते चिमुरड पोरग बापाच्या पिंडावर पाणी ओतीतय रे, पाणी ओतीतय. 5 वर्षाचं पोरग आज बापाच्या पिंडावर पाणी ओतीतय. इतकं दारूनं गावांचं वाटोळं केलं. ही गोष्ट नाही सांगत आहे, ही मालिका नाही सांगत आहे, ही 50% दारुड्यांची घरातली चित्र आहे. हा, जर एखाद्याला लय वाईट लवा तर महाराज दारुड्याला लय वाईट बोलला, त्याला म्हणा फक्त तुम्ही बहीण दारुड्याला देऊन पाय, मन कळन तुला काय भाग. वय का विधवा मुलीचा बाप, वय का विधवा मुलीचा भाऊ, आणि मग कळन तुला काय भानगड आहे. लग्न जमवणारे दलाल नाहीत ऐका, कमिशन घेऊन दुसऱ्याची जिंदगी बरबाद करता, वाटूळच होणार तुमचं. द्यायला काय दारू प्यायची, काय समाधान? एक बाप तळतळून मारण्याचं समाधान आहे मला. अरे शेतात गेलेली आई जर दुपारी बांधावर जेवायला बसली तर तिच्या भाकरीवर कालवण नाही, ती लोणचं भाकरीला चोलते. आणि बायांमध्ये अपमान होईल म्हणून ती म्हणते, मी आज कालवण केलं नाही. काय वाटलं? काय वाटलं? एक 42 रुपयाची बॉटल पिता नाही पक्के सांगू का? सगळं विका, सगळं विका, स्वाभिमान विका. गाड्या वगैरे विकल्यानं काय फरक पडत नाही. आपण 96 पळी खानदान माणसं आहे, आभार का बाबा. हो, एकट्याला खिंड लावली तर खिंडीचं नाव बदललंय आणि आपण दुसऱ्याच्या लग्नात क्वार्टरवारी नाचतोय. इतके नालायक आहेत आपण. का त्यांनी खांब्या दिला का त्याच्या लग्नात आपण जीप काढून नाचतोय, इतकी नालायक आहे. तुम्ही जेव्हा दुसऱ्याच्या लग्नात जीप काढून नाचताना तेव्हा तो माणूस तुम्हाला गडी म्हणून नाचवतोय, गुलाम आहेत तुम्ही. त्यांनी तुम्हाला 35 रुपयाच्या क्वार्टरवर विकत घेतलं आणि तुम्ही त्याच्या लग्नात जीप काढून नाचताय. आणि तो नालायक, तो नवरदेव आपल्यावर 20 रुपये ओवाळतोय. 20 रुपये किंमत आहे आपली, 20 रुपये किंमत आहे. अरे स्वाभिमान गाठ,
एक तर डोळे दोषी होतील, एक तर गरिबी येईल, नाही तर श्रीमंत. काय फरक पडला? काय फरक पडला? लाचार झाल्यावर तुम्ही श्रीमंत व्हाल आणि स्वाभिमानी राहिल्यावर गरीब व्हाल. फरक काय? आता एक वाक्य सांगा, गरीबही असला आणि श्रीमंतही असला तरी डोळे झाकूनच झोपा तुम्ही. श्रीमंत डोळे वाचून झोपा, आणि गरीबही असला श्रीमंत असलं तरी तोंडानं जेवतो. श्रीमंताला जागा बदलावली का खायची? काय माणसे? अरे आजपासून जर कोणाच्या लग्नात नाचले, तुमच्या बापाची शपथ आहे, तुम्हाला ध्यानात ठेवा. तुम्हाला नाचायचं नाही, इथं नाचा ना. इथं नसलं पाहिजे. चला आपल्याला देव पाहायचं नाही, आपल्याला देव व्हायचं. पा कुठं आलो, तुम्ही काय चिंता करायची? आपल्याला देव पाहायचं नाही, आपल्याला देव व्हायचं आहे. आणि देव व्हायला ज्ञानाची गरज आहे. घरी यायचं का पहिला मंडळ? तुम्ही काहीच बोला ना. विठाल बंद करायचं पहिला मंडळ नाही. चाललंय आज 12 वाजेपर्यंत. आपल्याला देव पाहायचं नाही, आपल्याला देव व्हायचं आहे. आणि देव व्हायला ज्ञानाची गरज आहे. ज्ञान यायला पहिली आत मी तुम्हाला सांगितली, तुम्ही शरीराला पिडावी, याला त्रास द्यायचा नाही. आणि ज्ञान यायला अजून एक आहे, जरा बारीक आहे का. ज्ञान यायला माणसाला लग्नाच्या अगोदर पोरग व्हावं. तुम्हाला आता जमलं? ज्ञान यायला माणसाला लग्नाच्या अगोदर पोरग व्हावं. लग्न झाल्यावर तो कोणालाही पोरग होईल, त्यात काय विशेष? काय माणसं म्हणते झालं बघ त्याला पोरग, मग आता बायको केल्यावर काय होईल? काय माणसं म्हणते लागलं तू त्यांची हिरील पाणी, मग आता खाल्ल्यावर काय लागलं? खाल्ल्यावर राग गेला लागलं. काय माणसं? ज्ञान यायला माणसाला लग्नाच्या अगोदर पोरग व्हावं. लग्न काही पागल माणसं आहे, पोरग झालं अख्ख्या पाहुण्यांना बोल, हॅलो मला मुलगा झाला, मिरवणूक काढायची तू का? तुला एखादा पुरस्कार द्यायचा कधी? कोणाला जमलं नाही ते, तुला जमलं नाही. अरे पागला, तुला एकच झाला एका वेळेस. बाकीच्या प्राण्यांचा अभ्यास कर, 5-5 होत्यात रंग बदलून. आणि याला एकच झालं तरी पर फालत पडायला लागलं का टेटसला, पर उताना पडायला लागलं का टेटसला, पर दात वाजवायला लागलं का टेटसला, पर तुला हाणताना टेटसला ठुई. ज्ञान यायला माणसाला लग्नाच्या अगोदर पोरग व्हावं. आणि ते पोरग होण्याच्या अगोदर घरात एक म्हातारी मरावा. पहिल्यांदा सांगितलं, बारीक ऐकलं तर कीर्तन. ज्ञान यायला माणसाला लग्नाच्या अगोदर पोरग व्हावं आणि ते पोरग होण्याच्या अगोदर घरात एक म्हातारी मरावा. आता उत्तर ऐका, माया नावाची म्हातारी मरावा आणि बोध नावाचा मुलगा व्हावा. पुत्र निर्माण झाला ममता म्हातारी मारली गेली जेव्हा, भक्ती बहिणा जाऊन आली गावात, आता खंडा मी कधी करू तेव्हा. म्हातारी मारून गेली जेव्हा, बहिणा जाऊन आली गावात, आता खंडा मी कधी करू तेव्हा. माणसाला लग्नाच्या अगोदर पोरग व्हावं आणि ते पोरग होण्याच्या अगोदर घरात एक म्हातारी मरावा. माया नावाची म्हातारी मरावा, बोध नावाचा मुलगा व्हावा. आता जेव्हा माया नावाची म्हातारी मरत नाही, तेव्हा बोध नावाचा मुलगा होत नाही. बोध नावाचा मुलगा होत नाही, तेव्हा ज्ञान येत नाही. आणि ज्ञान जर येत नाही तर तुम्ही न्याशेत नेल्याशिवाय राहत नाही. मात्र आपल्याला म्हातारी मारल्याशिवाय अभंगाकडे घुसता येत
नाही, मग आता आपल्याला म्हातारी मारणं गरजेची आहे. बरी म्हातारी आपण कीर्तनातच मारली असती, मारूच आपण तिला, पण त्या म्हातारीचा एक घोटाळा आहे. हा सगळा तमाशा त्या म्हातारीनं केलाय, सगळा तमाशा म्हातारीनं केलाय ना. नाही तर माहिती म्हणून सांगतो महाराज, जगाचा आपला काही संबंध नाही. कोण कोणाचा बाप नाही, कोण कोणाची बायको नाही, कोण कोणाचा नातू नाही. तुमचा नातू तुमच्या पोऱ्याचा पोरे. जगाला तुमचं काही घेणं नाही, हो काही घेणं नाही. एक वाक्य सांगतो, अप्रत्येकाचं येणं वेगळं, प्रत्येकाचं जाणं वेगळं, प्रत्येकाचं प्रारब्ध वेगळं, प्रत्येकाचं क्रियामान वेगळं आहे. फक्त आपण गुंतलोय त्या म्हातारी, त्या म्हातारीचं नाव आहे माया. ती म्हातारी मारल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. बरं सगळा तमाशा तर म्हातारीला केलाय सगळं. अहो एखाद्याची पोरगी पोराचा हात धरून पळून गेली, पागल होती पळून गेली, तिचा बाप पिसाळा, झालीच नाही बघा, ती मला मेली, मी तिला मेलो, तिच्या मौतीला सुद्धा जाणार नाही, आणली बाळापणाला. त्याला विचारलं काव आणली, आपलेच जा. हा तमाशा कोणा? हा म्हातारीचा तमाशा आहे. अरे बाबा ही माया आहे, हा म्हातारीचा तमाशा आहे. आता काही माणसं म्हणते बा घर माझं, गाडी माझी, बंगला माझा, गपची बाय, तुझं काय नाही, तुझं फक्त एकच आहे, पावशेर सुताळी, आतपाव गुलाब, 3.5 बांबू, 1 रुपया, 1 मडका, 2.5 मग सरपण, 1.5 किलो मुरमुरे, 2 हार, 1 काडीची पेटी, 2 हागामात्या, टोटल बिल 232 रुपये 35 पैसे, जीएसटी धरून 240. बाकी जगाचा आपला काही संबंध नाही. एक वाक्य सांगू का, कटेवर हात ठेव, ड्युटीवर उभा असणारा पांडुरंग आपला बाप आहे, आणि त्याच्या शेजारी उभी असणारी रुक्मिणी आपली आई आहे. बाकी जगाचा आपला काहीच काय समज. त्याच्या पुढचं वाक्य, ज्ञानेश्वर महाराज आपले आई आहेत आणि तुकाराम महाराज आपले बाप आहेत. बाकी जगाचा आपला काहीच आणि म्हातारी मारल्याशिवाय तर आपल्याला पुढे जाता येणार नाही. बरं ही म्हातारी आपण मारली अशी कीर्तनात, मारूच आपण तिला, पण म्हातारी राहती पुढे हेच माहिती. म्हणा झालं कसं, म्हातारी राहती पुढे हे माहित नाही का, म्हातारी नाही राहती पुढे हे माहित नाही, पण म्हातारी आहे. मग आपण ज्ञानोबरायला विचारू, ज्ञानोबरा माया नावाची म्हातारी राहती पुढं. ज्ञानोबरा म्हणतात पाहे पाय शरीराची गावा, शरीर नावाचं गाव आहे आणि त्यात ही माया नावाची म्हातारी आहे. आता म्हातारीचं ठिकाण तर सापडलं, मग आता आपण म्हातारी मारायचं औषध सापडलं, आणि म्हातारी मारायचं औषध आपल्याकडे आहे ना, काय भजन. आणि भजन केलं का म्हातारी मेली आणि लगेच म्हातारी मारू. गुळ गुलाब
कारण म्हातारी घाबरत होती भजनाला आणि भजन केल्यामुळं म्हातारी मेली आणि म्हातारी मेल्यामुळं आता आपल्याला मुलगा झाला. त्या मुलाचं नाव गेलं बॉम्बला सगळं. त्या मुलाचं नाव बोध आणि तो बोध नावाचा मुलगा मला निवृत्तीने त्यांच्या कृपेने झाला आणि मला लग्न न करता 4 मुलं झाली. ज्ञानराज माझी योग्याची माऊली, साधकाचा मायबाप, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय आणि योग शास्त्र देती बाई. पहिला मुलगा वेद, दुसरा मुलगा योग, तिसरा मुलगा साधक, चौथा मुलगा अनाथ. पहिल्यासाठी अमृत अनुभव, दुसऱ्यासाठी चांगदेव पासष्टी, तिसऱ्यासाठी ज्ञानेश्वरी आणि तुमच्या माझ्या सर्वांसाठी ज्ञानोबा आणि हरिपाठ. आणि आजच्या कीर्तनात सगळे बसणाऱ्या माणसांना पाया पडून सांगतो, कोणताही ग्रंथ वाचा नाही तर वाचू नका, पण हरिपाठ पाठ केल्याशिवाय मरू नका. हरिपाठावर मुख्यधारी हरिपाठ क्रमांकाचा आहे आणि हरिपाठ हा ज्ञानोबांचा चौथा मुलगा आहे. आणि आज जो कीर्तनाला घेतलेला 16व्या क्रमांकाचा आहे, 16व्या क्रमांकाचा आहे, ज्याची माया नावाची म्हातारी मेली, बोध नावाचा मुलगा झाला, ज्ञान आलं आणि ज्याची बुद्धी हरीच्या चरणावर स्थिर झाली, तो नर कसा आहे. हरिबुद्धे झाली तो नर दुर्लभ आहे. आज कीर्तनाला घेतलेला अभंग हरिपाठातील 16व्या क्रमांकाचा आहे. आता एवढं मोठं सुंदर आयोजन आपल्या नगरीमध्ये केलंय. 150 वर्षाची आपली परंपरा आहे. आता आपल्याला आपल्या नगरीमध्ये आता महिला म्हणत पाया पडतो तुमच्या, महिला म्हणत 2-3 गोष्टी जपून वापरा, 3 गोष्टी जपून वापरा. 1 पाणी जपून वापरा, पाण्याची गरज आहे. 2 वीज जपून वापरा आणि 3 महिला मंडळ घरात वाणी जपून वापरा. जरा सासू सासऱ्यांना बोलायचं भान ठेवा. तुका त्या बापाच्या घरून टेम्पोवर भांडी घेऊन आली म्हणजे जागीरदारी घेऊन नाही आली. बरं त्या बापानं दिलेलं काय टिकलं तेवढं तरी सांग. का पट्ट काढलं का आता वाढली दिवाचं फाळ काढ नाही केलं स्वतः स्वतः शेटवा केलं स्वतः काय होत काय. महिला म्हणतात तुम्हाला एक वाक्य पाय पडून सांगू का, तुम्हाला सासू सासऱ्यांना बोलायचा कोणताही अधिकार नाही. तुम्ही ज्याच्याशी लग्न केलंय काय तुमची डेअरिंग आहे त्याला दाखवायची. तो नाही म्हणलाय का भांडे घासायला, तो नाही म्हणलाय का धुणं जायला, मग तुम्हाला काय अधिकार. इकडे तरुण पोरं पुरुष मंडळी अंगातली ताकद जपून वापरा. अंगातली ताकद काय आईची सेवा, गोठ्यातल्या गायची सेवा आणि भारत मातेची सेवा करायला. अहो अंगातली ताकद जपून वापरा. 2 खिशातला पैसा जपून वापरा. कशातही पैसे घालू नका. 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुकुटा आणते.
पैसे कुठे घालतो हलकटा, मुलीच्या लग्नाला फटाके 60,000चे, नवरदेव पायरा फट 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 फट. अहो ते नवरदेव उड्या आणायचं, त्याला वाटलं शांताबाई आहे. आता आजपासून सगळ्या लोकांना मोबाईल केले आता. हाय का नाही मग लग्न पत्रिका छापायची काय गरज आहे? अहो 1 मिनिटात उभ्या महाराष्ट्राला कळण तो घरी का तमाशे. आणि आजपासून सगळ्या लोकांनी लग्नाचे सत्काराचे फेटे बंद करायचे आणि गरिबांना मदत. अहो लग्नांमध्ये फेटे बांधायचे नाही. मग एक गरीबाची मुलगी 3 किलोमीटर पायी शाळेला दे, त्याला एक सायकल घेऊन द्या. एक गरीबाचा मुलगा मिलिटरी सिलेक्टेड झाला, बिचाऱ्याची छातीवरली उंची भरली आर्थिक बाजू नाही, त्याला 1000 रुपये मदत करा, 500 रुपये मदत करा. मेडिकलला मुलगी चालली, त्याला ड्रेस घेऊन द्या. त्यांच्या गालावरचा हसू तुम्हाला पांडुरंग भेट. उगा पाहुणे पाचशे नाव छापे उन्हात पत्रिका वाटत झालं काय शती पैसे काय. अपूर्वी चांगले बसून लोक जेवायचे, काय कोणाला किडा आला उभ्या न जेवण. वराड नाला ताटली आता घेतं हे बात फटली बरी. एकाला 72 सापडा ते ताटलीच घरी घेऊन गेला. मरण्या म्हणलं ताटली तर भेटली. अहो एकाला भात सापडला तर वराड सापडला, तेवढ्या एका धाका लावला तो भातही सांडला. तुम्हाला गेलं लग्न उडत मग काय. अहो चांगले गोल गुलाबजामुन होते, चांगली टपाटप खायची म्हातारी माणसं, कोणाला किडा आला दिला लाभ करून. आता असं नाही राहिलं. फसला म्हातारीच्या नागपुडीत मेला म्हातार. चांगले बुंदी गुलाबजामुन सेपरेट होते, मारली जग केले एकत्र. राजा राहिला. राजा एवढा राणी एवढी. अहो राजाला कळलं सुद्धा नाही राणीची टाकली का मुका घेऊन गेली. काय शत पैसे. एक वाक्य सांगू का, पैसा माना घालू नका, पैसा दानात. आणि दानाने लक्ष्मी दुप्पट होते. लग्न साधे करा, लग्न साधे केले तरी मुलं होतात. अहो आता आपल्याकडे इतका बावळटपणा आलाय, लग्न इतका खर्च हळदीला आहे आपल्याकडे, लग्न इतका खर्च हळदीला. रात्री हळद लावायची भूतांच्या अवला द्या रात्री हळदीला स्पेशल डान्सर नवरीची आई आहे. आणि त्याच्यापेक्षा तर आपल्याकडे इतका बावळटपणा आलाय, मेहंदी कार्यक्रम आणलाय कोणी. मेहंदी आणि मेहंदीला खर्च किती माहिती का? 2 लाख रुपये. आणि 10 रुपये नळकंडी ती मेहंदी काढायची. पण आता ती मेहंदी काढायची म्हणजे त्याच्यावर का काय ज्ञानेश्वरीची ओवी का काय नाही. खेकळण गांडुळं साप, खेकळण गांडुळं साप. इथून इकडे मांजरीची गांड, कुत्र्याची गांड, काय मेहंदी. आणि मेहंदीला खर्च. अगं बाई त्याच्यापेक्षा बादलीत मेहंदी खालव आणि नवरीत बादलीत बसव ना. काय ना मेहंदी काढली कशाचे पैसे, कशाचे पैसे कळलं. अहो पूर्वी फक्त पुरुष फेटा बांधायचे, आता यांनी सुरू केले. आता तुम्ही बांधा फेटे, आम्ही घेतो 9वार. पोरीने घाला पॅन्ट शर्ट, आम्ही घेतो गाऊन. घेतो वाढण्या नावडीचं मुंडकी आली. कशाचे पैसे घालायचे. आणि ते नवरीची मेकअप जरा कमी करावं. अहो नवरदेवाला ओळख आहे ना दुसऱ्या दिवशी. अहो त्याच्या जवळून गेली तो म्हणला मला वाटलं कलवरी काय. कशाचे पैसे. अपूर्वी चांगली हातात तांदूळ द्यायचे, काय कोणाला किडा आला पुड्या केल्या. पुढे आता लोक पुढे फोडतीच नाही. एक तर वाईट केला डायरेक्ट फेकून आले. कशाचे पैसे कशाचे. आता एक लग्नात फाशील पद्धत आली. फाशील मंगलाष्टकाच टायमाला नवरा नवरी उचलून घ्यायची आणि फेकून आणायला जाऊ गेला बामणाच्या गाड्या. बामण म्हणला मी आहे तिलाच काटावळ्या, त्याचं काय करायचं. कशाचे पैसे कधी. आता एक लग्नात फाशील पद्धत आली. फाशील मंगलाष्टकाच टायमाला नवरा नवरी मधून येणार. गेट केला आता तर नवरदेव भाड्याच्या गाडीत आला. 35 रुपयाचा चष्मा घेतो, लिंबा घालचा, हायवेला मिळत ना. आताच नाही वेळ झाला नाही तर 35च होता. त्या नवरदेवा माग ते खांब्यासाठी लटके 2-4 साल. त्या नवरी माग मोकार मेकअप केलेल्या त्या पोरी. ब्युटी पार्लर जाती कलवरी. आता ब्युटी पार्लरला गेल्यावर 4 गोष्टी करावं लागतात. पहिले फेसिंग करावं लागते, नंतर मिक्सिंग करावं लागते, नंतर सिरेमिक्स करावं लागते आणि नंतर हेअर सेटिंग करावं लागते. असे 4 पायऱ्या होती. किती दिवसाचा कोर्स आहे. फेसिंग म्हणजे खड्डे भरणे डांबर होत नाही. मिक्सिंग म्हणजे याला शेप देणे.
आणि सिरेमिक्स म्हणजे इथल्या फटीक चमकी भरली. आणि हेअर सेटिंग मध्ये 3 टप्पे असतात. पहिल्यांदा केस मोकळे करायचे, त्याला शेप द्यायचा कसा द्यायचा आहे का आता. पहिल्यांदा सीध फुगा करायचा, एक भागीकडे दाडपायचा आणि भागीकडे दाडपायचा. मग इकडे कांद्याचा वाफा, इकडे लसणाचा वाफा, मध्ये टोंगळा. याचं नाव पॉप. हा, एक भागीकडे दाडपायचा आणि एक पट वाटावी द्यायची, याला म्हणायचं देवयानी. आणि तिसरा भाग असा आहे, ही एकच बाजू बांधायची, ही मोकळी. चला हवा येऊ द्या. अहो कलवरीनं असं केलं नवरदेव घाडीवर पडला पाहता का. आणि त्याच्या पुढं तो बँडवाला ऐकू द्या, त्याच्या पुढं तो बँडवाला फुल बरसाओ मेरा महबूब आया, मेरा महबूब आया. लॉन्स मध्ये एकदम शांतता, जसा प्रेत पेटवायचा. बहर फुल बरसाओ मेरा महबूब आया, महबूब आया. आता महबूब चालतो का समजलं. आणि त्याच्या पुढं फुलं टाक घेते. अरे बाटलीची बुच टाका, बेवड आहे रे. त्याला काय आता फुलं लागा त्या मरणाच्या पाठरी बित. नाही तरी गेला जन्म, नाहीतरी गेला, नाहीतरी गेला जन्मवाया, नाहीतरी गेला सांगतो तू खाली तुझ्या सुंदर आयोजन आपल्या नगरीमध्ये केलंय. आता आपल्या नगरीमध्ये एवढं सुंदर आयोजन केलंय. फक्त सर्व तरुणांना आजच्या या कीर्तनामध्ये फक्त एकच उपदेश करेल की गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला, कपाळाला गंध लावा. आपण आवाजावर माणसाला येईल 96 कोळी खानदान घराण्यातली माणसं. हे रक्त काय बघा तुम्हाला, हे रक्त माहिती तुम्हाला कसं आहे. जनतेच्या पोषिताला लढायला लावलं आणि मी माझ्या मुलाच्या लग्नात फेट्याला चुरा काढून मिरवावं हे माझ्या रक्तात बसत नाही. आधी लग्न कोणाड्याचे मग लग्न रायबाचे. हे रक्त कसं आहे, हे रक्त कसं आहे, हे रक्त गोवा खाऊन खबर सडवणार हे रक्त नाही. हे रक्त 90 पिऊन लग्नात नाचणार हे रक्त नाही. हे रक्त कसं आहे, हे रक्त कसं आहे, उद्या सकाळी फसवत द्यायचं, उद्या सकाळी फसवत द्यायचं. आई मुलाला भेटायला गेली, आई मुलाला भेटायला गेली. मुलगा गजाच्या जवळ आला. गजाच्या जवळ आलेल्या मुलाला दोन्ही हात गजाच्या मधून बाहेर काढले आणि बाहेर काढलेले हात मुलाला आईच्या गालावरून फिरवले. आईच्या डोळ्याची काळ होली दिसली. मुलाला सांगितलं आई आई काही आई काही उद्या मला फसवत देणार आहे म्हणून तुझ्या डोळ्यात पाणी आहे का. अरे बाबा माझ्या डोळ्यात पाणी तुला फसवत द्यायचं म्हणून नाही, मी एका शुराची आई आहे म्हणून माझ्या डोळ्याचं गाणं नाही. हे रक्त कसं आहे, आई काही उद्या मला फसवत येते. तुला सांगतो आई मला फसवत द्यायला तुला सांगतो आई माझं प्रेत द्यायला तू येऊ नको आई, माझं प्रेत द्यायला तू येऊ नको आई. माझ्या वडिलांना पाठव, गावांना पाठव का. माझं प्रेत द्यायला जर तू आलीस आणि तू जर माझ्या प्रेताजवळ रडली नाही तर एका शुराची आई
प्रेताजवळ रडते हे माझ्या प्रेताला सुद्धा सहन होणार नाही. हे रक्त कसं आहे? वय होतं 23 वर्ष 5 महिने 26 दिवस. वय होतं 23 वर्ष 5 महिने 26 दिवस आणि तिला सुरावर नाव होतं भगतसिंग. हे रक्त कसं आहे? स्वतःच्या खतवणीच्या वयात डोहामध्ये टाकलं. स्वतःच्या खतवणीच्या वयात डोहामध्ये टाकलं. रमेश्वर भटाने छळ दिला. मम्मजीनं मारलं. 400 एकर जमीन दान केली. 400 एकर जमीन दान केली. स्वप्न पडलं. बाबाजी चैतन्य आले. डोके हात ठेवला. मग शुद्ध लक्ष्मी आली. अनुग्रह झाला. वयाच्या 42 वर्ष समाजाने छळ केला पण जगाच्या बापाने विमान पाठवलं. हे रक्त कसं आहे? हे रक्त कसं आहे? आई बापांना ध्यान प्रायश्चित्त घ्यावं लागलं तेव्हा जगाच्या दानेश्वरी झाली. हे रक्त कसं आहे? स्वतःच्या मुलाचं मुंडकं आईनं उखळात गाणं गाऊन काढलंय. हे रक्त कसं आहे? हे रक्त कसं आहे? वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणार आहे. वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणार आहे. वयाच्या 27व्या वर्षी आपल्याला घराला वारणार आहे. वयाच्या 51 वर्षात जगणार आहे आणि 36 वर्ष महाराष्ट्राच्या मातीची सेवा करणार आहे. पहिले राजे छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज की जय. हे रक्त कसं आहे? वयाच्या 51व्या वर्षी देहा ठेवला. वयाच्या 51व्या वर्षी देहा ठेवला. माणसं रडतील यात काय नवलंय? माणसं रडतील यात काय नवलंय? डोळ्याच्या डोळ्याच्या पाण्याच्या दारा खळखळा खाली आल्या. डोळ्याच्या डोळ्याच्या पाण्याच्या दारा खाली आल्या. माणसं रडली. सरदार रडले. यात काय नवलंय? यात काय नवलंय? चितेला आग लागली. आग लागली चितेला आणि वाघ्या नावाच्या कुत्र्यानं चितेत उडी टाकली होती. हे रक्त कसं आहे? हे रक्त मोडेल पण वागणार नाही. अरे हे प्रेम करणारा रक्त आहे पण कुणावर? टाळी वाजवा सर्वांनी. वरती हात करून टाळी वाजवायची. असं टाळी टाळी. दीडशे वर्ष झाले आपल्या सत्याला. वरती हात करून टाळी वाजवा. भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हर 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 हर. हे आपल्या सर्वांचं तुमचे रक्तच गोठले क्वाटरी पिवले. तुम्ही काय टाळी सुद्धा वाजवत नाही काय? अशी का आता एवढं समजलं टाळी कशी पाहिजे? एकदा सर्वांनी जोरदार टाळी वाजवायची. पुन्हा शेतला सर्व टाळकरी मंडळी महाराज मंडळी सगळ्या मंडळींना धन्यवाद देतो. तुम्हाला काय वाईट बोललो असेल तर मला माफ करा. आता एक वाक्य सांगू का? मी तुमचा आहे तुम्हाला बोललो पाहिजे. तुम्ही माझे निम तरी ऐकलं पाहिजे. पण मी किती बोललो तर तुम्ही सुधारायचं नाही. मी किती बोललो तर तुम्हाला त्याची लाज नाही. अशी झिरो आमची म्हणजे झाला कार्यक्रम. एकदा सर्वांनी वरती हात करायचे. फिर केले का वरती? राहू द्या अशी करा. सर्वांनी वरती हात आणि सर्वांनी हाताने टाळी वाजवायची आणि मग खाली भजन करायचं. विठोबा Hare 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 Hare